नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा हा व्हिडिओ संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि इतर सर्व निराधार अनुदान योजनांमधील दिव्यांग व निराधार लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण अनेक लाभार्थ्यांना काही महिन्यांचे पैसे मिळाले तर काहींना या महिन्यात एकही रुपया मिळालेला नाही। या संदर्भात तहसील कार्यालयातून महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत। आता जाणून घेऊया समस्या नेमकी काय आहे। मित्रांनो, अनेक ठिकाणी असे प्रकार समोर आले आहेत की ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात 2,500 मिळाले, पण डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात पैसेच आले नाहीत। अशा परिस्थितीत अनेक दिव्यांग बांधवांनी थेट तहसील कार्यालयात जाऊन चौकशी केली। तहसील कार्यालयात काय सांगितले जाते? तहसील कार्यालयात चौकशी केल्यानंतर बहुतेक वेळा लाभार्थ्यांना एकच उत्तर दिले जाते, तुमचा हँडिकॅप सर्टिफिकेट आधारला लिंक करा, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जा। पण अनेक ठिकाणी प्रत्यक्षात त्रुटी तपासली जात नाही आणि थेट सिव्हिल हॉस्पिटलला पाठवले जाते। आता जाणून घेऊया महत्त्वाची गोष्ट। त्रुटी आधी तपासा। काही दिव्यांग बांधवांनी तहसील कार्यालयात स्पष्टपणे सांगितले, आधी माझी त्रुटी काय आहे ते चेक करा। यानंतर अधिकाऱ्यांनी तपासणी केली आणि तेव्हा सांगण्यात आले की 3 ते 4 कागदपत्रांची गरज आहे। यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, त्रुटी तपासल्याशिवाय सिव्हिल हॉस्पिटलला जाण्याची गरज नसते। आता बघूया कोणती कागदपत्रे मागितली जातात। तपासणीनंतर खालील कागदपत्रे मागण्यात आली: UDID कार्ड, आधार कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, बँक पासबुक। ही कागदपत्रे तहसील कार्यालयात जमा केल्यानंतर व्हेरिफिकेशन प्रक्रिया सुरू होते। आता जाणून घेऊया व्हेरिफिकेशन कधी पूर्ण होणार। कागदपत्रे जमा केल्यानंतर असे सांगण्यात आले की पुढील महिन्यापर्यंत म्हणजे फेब्रुवारीपर्यंत व्हेरिफिकेशन पूर्ण होऊ शकते। तोपर्यंत पेन्शन थांबलेले असू शकते। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जायची खरंच गरज आहे का? मित्रांनो, सर्व प्रकरणांमध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नसते। जर तुमच्याकडे UDID कार्ड असेल, ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र असेल, तर तुम्ही घरबसल्या आधार लिंक आहे की नाही ते तपासू शकता। आता जाणून घेऊया UDID आधार लिंक कसं तपासायचं। UDID स्टेटस चेक करताना जर आधार नंबर टाकल्यानंतर OTP येत असेल तर समजून घ्या की तुमचं UDID आणि आधार आधीच लिंक आहे, पुन्हा लिंक करण्याची गरज नाही। आता बघूया स्वावलंब वेबसाईटबाबत माहिती। UDID आणि आधार लिंकिंगसाठी स्वावलंबन वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे अपलोड करता येतात। या ठिकाणी अपडेट KYC किंवा UDID अपडेट असा पर्याय उपलब्ध असतो। कोणत्या परिस्थितीत सिव्हिल हॉस्पिटलला जावे लागते? खालील परिस्थितीतच सिव्हिल हॉस्पिटलला किंवा शासकीय रुग्णालयात जाणे आवश्यक ठरते: जुने प्रमाणपत्र ऑनलाईन सिस्टीममध्ये उपलब्ध नसेल, प्रमाणपत्र खूप जुने किंवा वेगळ्या फॉर्मॅटमध्ये असेल, मेडिकल बोर्ड तपासणी आवश्यक असेल, तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र असेल, जिल्हा रुग्णालयाकडून प्रत्यक्ष बोलावणे आले असेल, याशिवाय इतर कोणत्याही कारणासाठी जाण्याची गरज नाही। आता जाणून घेऊया महत्त्वाची सूचना सर्वांसाठी। ज्यांना आधी पैसे मिळाले आहेत, 2,500 मिळाले आहेत, त्यांनी सुद्धा कागदपत्रे तहसील कार्यालयात जमा करणे गरजेचे आहे। कारण सध्या दिव्यांग लाभार्थ्यांचे व्हेरिफिकेशन सुरू आहे। कागदपत्रे जमा नसतील तर भविष्यात पेन्शन बंद होण्याचा धोका असतो। एक शेवटची विनंती, मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग आणि निराधार बांधवांपर्यंत पोहोचवा। व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।